नमस्कार. मी भगवान किसन जाधव, उरुळी कांचन, माजी ग्रामपंचायत सदस्य. मी अर्ज शासन आपल्या दारी उरुळी कांचनमध्ये कार्यक्रम होता. 20/2/2025 रोजी मी अर्ज केला होता आणि आपले उरुळी कांचनचे PI पोलीस यांना मी समक्ष भेटलो आणि त्यांना समक्ष सांगितलं की बाबा उरुळी कांचन येथील जेमला रोड या ठिकाणी बेकायदेशीर दारूचे धंदे आणि मटके धंदे राजरोसपणे चालू आहेत. मग एक 10 फुटावरच महिलांचं एक शौचालय आहे सार्वजनिक. आणि त्या ठिकाणी ही दारू पिऊन माणसं येतात आणि त्या शौचालयामध्ये लघुशंकेसाठी जातात तिथं. तर तिथे त्या महिलांचं कुचंबना होती तिथं. तर त्या ठिकाणी त्याबाबत मी त्यांना चर्चा केली होती. परंतु काय ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. पोलिसांचं म्हणजे त्यांना एक प्रकारचा आशीर्वादच आहे. आमच्या शेजारी पाजारी जे महिला आहेत, आता मी लोकप्रतिनिधी असल्यामुळं त्या महिला माझ्याकडे येतात आणि त्यांची तक्रार सांगतात की बाबा आमच्या मुलींना स्थळ येतंय, परंतु स्थळ आल्याच्या नंतर एकदा येतात आणि एकदा आल्याच्या नंतर ते माहोल पाहायला इतके घाणेरडा माहोल असा की त्या ठिकाणी दारू पिऊन रस्त्यावर पडलेले असतात तिथं आणि ती पाहुणे परत येत नाहीत. आणि येत नसल्यामुळे काय होतं, त्या इतकी नाराजी होती की आलेल्या पाहुणे माघारी गेले आणि मुलीला तर पसंत केलेले, परंतु माहोलमुळं मुलीला धजत नाहीत आणि त्या मुली आता जवळजवळ 27-28 वर्षाच्या होऊन गेलेत. मुलांची बी लग्न होत नाहीत. कारण का की ह्या माहोलमध्ये मुली आणि मुलांसाठी मुलगी कोण देणार आणि मुलगी कोण करून घेणार, असा हा मोठा प्रश्न पडलेला आहे. तरी ह्याच्यावर कुठंतरी नियोजन झालं पाहिजे आणि हे कायमस्वरूपी म्हणजे फक्त मलमपट्टीनंच नाही तर कायमस्वरूपी हे बंद झालं पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि जर हे धंदे जर चालू राहिले तर मला आंदोलन मात्र करावं लागेल. इथं पोलीस स्टेशनच्या समोरच मला उपोषण बसावं लागेल. शेजारी पाजारी जे असणारे जे महिला आहेत त्यांच्यावर दबाव असल्यामुळं ते कुठल्याही प्रकारचं म्हणजे पोलीस स्टेशनला जाणं किंवा त्यांना त्यांच्यावर त्यांच्याबाबत तक्रार करणं ते होत होत नाही. कारण का त्यांची इतकी मोठ्या प्रमाणात दहशत येते आणि त्या दहशतीमुळे ती महिला येत नाही. त्या महिला मी एक लोकप्रतिनिधी असल्यामुळं माझ्याकडेच येतात आणि मला सांगतात की बाबा तुम्हीच बघा काय असेल ते. तर त्याच्यावर काहीतरी तोडगा निघणं गरजेचं आहे आणि कुठंतरी थांबलं पाहिजे असं मी एक प्रशासनाला सांगतोय. आणि जर उद्या काही जर घटना घडल्या तिथं एखाद्या महिलेबरोबर, हे शौचालय तिथं सार्वजनिक शौचालय, तर ह्याला जबाबदार कोण? एखादी जर घटनाच घडली तिथं, एखाद्याचा विनयभंग झाला किंवा एखाद्या महिलेचा संडासमध्ये असता की शौचालयामध्ये असता की एखादा पुरुष गेला आणि त्यांनी काय जर बळजबरी केली तर ह्याला जबाबदार कोण? ही संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील. कारण की पोलीस प्रशासन ही चिरीमिरी घेते, त्याशिवाय ही चालत नाहीये. वार्ड क्रमांक 2 मध्ये अवैध प्रकारचे धंदे जर चालू आहे, ते धंद्याचं चालवणारी माणसं राजेश वसंत जाधव, तात्या कदम हे चालवतात. आता इथं इतकी वाईट अवस्था झालेली आहे की इथं जे कौटुंबिक लोक आहेत, राहणारे लोक आहेत लोकवस्तीमधले, ते ह्यांचे जे कुटुंब आहे, मुलं, आबालवृद्ध, ह्यांना कसं जगावं कसं राहावं हे हा मोठा प्रश्न पडलेला आहे. कारण की त्या ठिकाणी जाणं येणे म्हणजे एकदम रस्त्याच्या कडेलाच हा असा धंदा आहे की लोकवस्तीमध्ये धंदा आहे. आता ह्या लोकवस्तीवरचा धंदा जे पोलीस प्रशासनाने यांना काय लायसन दिले का काय दिले, कुठल्या प्रकारची कारवाई फक्त ती काय करतात, कारवाई करतात, गडीवर नेतात आणि परत आणून वाटतात. यांना काय लायसन दिली? लायसन दिलं असेल तर तसं सांगावं. आमच्या वस्तीमध्ये दारूचे धंदे खोलण्यासाठी पोलीस प्रशासनाने काय लायसन दिलेले आहे का? का वाटोळ करायचं चालवलं आहे का? महिला सुरक्षित नाही, मुलं बाळ सुरक्षित नाही, आबालवृद्ध सुरक्षित नाही, नेमकं चालले तरी काय? आणि हा काय प्रकार आहे? हे कुठेतरी बंद झालं पाहिजे आणि ठामपणाने सांगतो की हे बंद झालंच पाहिजे. आता आमचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही की बाबा तो धंदा कायमस्वरूपी म्हणजे कायमस्वरूपी बंद झाला पाहिजे. तर आमच्या लोकांना त्याचा न्याय मिळाला पाहिजे, त्या मुलाबाळांना न्याय मिळाला पाहिजे, आबालवृद्धांना न्याय मिळाला पाहिजे आणि हे कुठेतरी थांबलंच पाहिजे. 5 वर्षापासून पुणे जिल्ह्याचे SP साहेब, तसेच दौंडचे DYSP साहेब,
तसेच उरुळी कांजींचे PI व पोलीस प्रशासन ह्यांना वारंवार मी लेखी स्वरूपाचं आणि पुराव्यासहित कागदपत्र तक्रार सादर केले, परंतु त्यांनी त्याची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. आमच्या वस्तीतील दारू मटका हे धंदे कायमस्वरूपी ही बंद झाली पाहिजे, ही अशी आमची मागणी आहे. आणि जर ही मागणी आमची जर झालीच नाही तर आम्हाला आमच्या वस्तीतील लोक घेऊन त्या पोलीस प्रशासनाच्या समोर आंदोलन करावं लागेल आम्हाला. आणि मग त्याची संपूर्ण जबाबदारी ही पोलिसांची राहील. आम्ही आंदोलन करणार आहोत. जे काय आंदोलनामध्ये होणारा परिणाम आहे त्याला पोलीस जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी.